Hello and good evening. So in this problem we have to draw the SFD and BMD, that is shear force diagram and bending moment diagram. So here is one beam is given, that is from A to D, and various loads are applying on this beam at various section. सो हा एक खूप चांगला प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये UDL आणि UVL हे दोन्ही लोड एकत्रच एकाच बीममध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो या बीमची आपल्याला शेअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची. तर जसं की आपल्याला माहिती आहे शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करत असताना आपण या काही स्टेप्स फॉलो करत असतो. ओके, स्टेप बाय स्टेप थोडासा लेंदी व्हिडिओ होणार आहे, थोडासा प्रॉब्लेम सुद्धा लेंदी आहे, बट स्टेप बाय स्टेप जर आपण फॉलो करत गेलो तर इट इज व्हेरी इझी. सो स्टेप नंबर 1 इज व्हॉट. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं, सपोर्ट रिॲक्शन फाइंड आउट करायचे. जर आता आपण बघितलं तर इथं आपल्याला ए ला आणि बी ला सपोर्ट देताना दिसतोय. ओके, आणि इथं मग आपल्याला काहीतरी रिॲक्शन जनरेट होईल, दॅट इज RA अँड RB. ही आपल्याला अननोन आहे, ती गिवन नाहीये. सो पॉईंट ए ला एक सपोर्ट आहे, त्याची रिॲक्शन RA आहे. पॉईंट A टू पॉईंट C किंवा सेक्शन A टू C ह्याच्यामध्ये UVL अप्लाय केलेला आहे, ज्याची इंटेन्सिटी आहे 18 किलो न्यूटन पर मीटर. ॲट पॉईंट C जर इथं बघितलं आपण तर आणखीन एक पॉईंट लोड दिलेला आहे 10 किलो न्यूटनचा. अँड फ्रॉम पॉईंट C टू D UDL अप्लाय केलेलं आहे, दॅट इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटिंग लोड, आणि त्याची जर इंटेन्सिटी आपण बघितली तर ती किती आहे, 2 किलो न्यूटन पर मीटर. आणखीन एक फोर्स दिलेला आहे बी पॉईंटला, जो की सॉरी इथं हा फोर्स गिवन नाहीये. ओके, बी पॉईंटला एक रिॲक्शन गिवन आहे फक्त, दॅट इज RB. ओके, सो आपल्याला काय करायचं, सगळ्यात अगोदर सपोर्ट रिॲक्शन. हा प्रॉब्लेम या 6 स्टेपमध्ये सॉल्व्ह होतो. स्टेप नंबर 1, फाइंड द सपोर्ट रिॲक्शन. म्हणजे अननोन व्हॅल्यू ज्या आहेत त्या डायग्राममध्ये, RA वरती किती लोड लागलाय तो आपल्याला माहिती नाहीये, RB वरती किती लोड लागलाय तो आपल्याला माहिती नाही, तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सेकंड थिंग इज दॅट शेअर फोर्स कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे. शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करत असताना प्रत्येक जे की पॉईंट आहेत ह्याच्यामध्ये किती की पॉईंट्स दिसतात आपल्याला, 4, A, C, B आणि D. याला आपण की पॉईंट म्हणूया. या पॉईंटवरती आपल्याला शेअर फोर्स त्याच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला काढायचा. तर शेअर फोर्स काय असतो बेसिकली, शेअर फोर्स इज व्हॉट, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस. जेवढे काही व्हर्टिकल फोर्सेस असतील त्याच्या लेफ्टला आणि राईटला, त्याची अल्जेब्रिक सम इज नथिंग बट द शेअर फोर्स. त्यानंतर नेक्स्ट थिंग इज काय करायची, त्याच की पॉईंटला आपल्याला बेंडिंग मुवमेंट सुद्धा कॅल्क्युलेट करायचे, दॅट इज बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन. अँड ॲट द लास्ट जेव्हा आपल्याला शेअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंटच्या व्हॅल्यूज मिळतील तेव्हा आपण काय करू शकतो, शेअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करू शकतो. तर चला स्टेप बाय स्टेप्स आपण ह्याला फाइंड करण्याचा प्रयत्न करू. स्टेप नंबर 1 इज फाइंड द सपोर्ट रिॲक्शन. आता सपोर्ट रिॲक्शन जर फाइंड करायचं म्हटलं, ओके, टू फाइंड द सपोर्ट रिॲक्शन व्हॉट वी कॅन डू. जर आपल्याला सपोर्ट रिॲक्शन फाइंड आउट करायचे असेल RA आणि RB, आपण काय करू शकतो, लेट अस ॲज्युम दिस बीम इज इन इक्विलिब्रियम. आपण ॲज्युम करूया की ही बीम कशी आहे, इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आहे. जर बीम इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 2 इक्वेशन्स असतात, सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0 अँड मुवमेंट ॲट एनी पॉईंट इज 0. आणखीन एक याची कंडिशन तुम्हाला माहित असेल की सम ऑफ ऑल हॉरिझॉन्टल फोर्सेस ऑल्सो 0. बट या प्रॉब्लेममध्ये कुठे हॉरिझॉन्टल फोर्स आपल्याला दिसतोय का अप्लाय केलेला नाही, त्याच्यामुळे ही कंडिशन घेण्याची गरज नाही. सो आपण फर्स्ट जी कंडिशन आहे इक्विलिब्रियमची, दॅट इज सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस शुड बी 0. या कंडिशनला आपण अप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो या सेक्शनमध्ये किती व्हर्टिकल फोर्सेस अप्लाय केलेले आहेत, हा एक RA आहे, त्यानंतर हा 10 किलो न्यूटनचा एक फोर्स आहे, त्यानंतर इथं B सेक्शनला RB आहे आणि UVL आणि UDL आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर हे UVL आणि UDL ला पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. ओके, आणि UVL आणि UDL ला कसं पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्ट करायचं तर आपण बघूया इथे. ओके, तर बघितलं आपण तर सेक्शन A टू C ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, UVL दिलेला आहे. आणि फ्रॉम सेक्शन C टू सेक्शन D काय दिलेलं आहे आपल्याला, UDL, दॅट इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. हाऊ टू कन्वर्ट UVL अँड UDL इंटू पॉईंट लोड, लेट अस सी. सो इथं जर बघितलं आपण सेक्शन A टू C एक 18 किलो न्यूटन पर मीटर इंटेन्सिटीवाला UVL दिलेला आहे, आणि आपल्याला माहिती आहे त्याला जर पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर UVLचा फॉर्म्युला काय असतो, हाफ इंटू हाईट इंटू बेस इंटू हाईट, दॅट इज हाफ इंटू बेस W इंटू L. दॅट इज W किती दिलेलं आहे, इंटेन्सिटी 18 किलो न्यूटन पर मीटर, लेंथ त्याची आपल्याला दिलेली आहे 3 मीटर. सो आपण याची व्हॅल्यू फुट केली आहे. सो हाफ इंटू हे इंटेन्सिटी आपल्याला 18 दिलेली आहे, इंटू लेंथ 3 मीटर दिलेली आहे. सो
18 गेट कॅन्सल, 92 18, 9 2 18, 9 × 3 27. म्हणजे या UVL जर पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याची इंटेन्सिटी किती येईल, 27 किलो न्यूटन एवढी इंटेन्सिटी त्याची येणार आहे. सो मी या सेक्शनमध्ये काय करतोय, पॉईंट लोड ड्रॉ करतोय. दॅट इज इन बिटवीन सेक्शन A to C या UVL ला आपण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट केलं आणि जी इंटेन्सिटी किती आली आपली 27 किलो न्यूटन. आता नेक्स्ट आपल्या मनामध्ये प्रश्न असतो की सर A to C मध्ये नेमका हा जो UVL आहे तो कुठे ऍक्ट करायचा, किती डिस्टन्सवरती ऍक्ट करायचा. ओके, तर ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. जो A to C असेल, जी हाईट दिलेली असेल तिथून किती डिस्टन्सवरती ऍक्ट होत असतो तो जनरली L/3. जर टोटल लेंथ L/3 आणि इथे किती असतं डिस्टन्स 2L/3. सो L ची व्हॅल्यू किती आहे, टोटल लेंथ इथे आपल्याला किती गिवन आहे 3. सो L ची व्हॅल्यू जर आपण 3 ठेवली तर हे डिस्टन्स होईल 1 मीटर इथपर्यंतचं A to C आणि उरलेलं डिस्टन्स किती होईल 2 मीटर. सो 1 + 2 = 3 मीटर. तर अशा प्रकारे हा UVL पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, दॅट इज 27. आता नेक्स्ट सेक्शन काय, C to D. C to D मध्ये कोणता लोड ऍक्ट केलेला आहे, UDL. आणि UDL ला आपण कसं कन्वर्ट करणार आहोत पॉईंट लोडमध्ये, तर चला ते पण बघूया. सो सेक्शन C to D UDL इज गिवन. तर UDLचं आपल्याला माहिती आहे, त्याची जर पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याचं जी इंटेन्सिटी आहे कशी कॅल्क्युलेट करतो आपण, W × L. तर ते W ची व्हॅल्यू किती आहे 2 किलो न्यूटन पर मीटर आणि L लेंथ टोटल किती दिलेली 4. सो 2 × 4 किती झालं आपलं 8 किलो न्यूटन. सो याची इंटेन्सिटी झाली 8 किलो न्यूटन आणि हा कुठे ऍक्ट करत असतो रे, L/2 डिस्टन्सवरती ऍक्ट करतो, सेंटरला ऍक्ट करत असतो पॉईंट लोड. सो त्याची इंटेन्सिटी झाली 8 किलो न्यूटन आणि हा ऍक्ट कुठं करणार आहे, इथे L/2 ला. टोटल डिस्टन्स जर 4 असेल तर त्याचा हाफ किती होणार आहे 2 मीटर 2 मीटर. तर चला आपण या डायग्राममध्ये तो परत ड्रॉ करू. C to B आपल्याला माहिती आहे, C to B डिस्टन्स किती आहे 2 मीटर आहे आणि B to D डिस्टन्स सुद्धा किती आहे 2 मीटर. म्हणजे बरोबर 2 मीटरला C पासून तो ऍक्ट करणार आहे, तो B पॉईंटवरतीच ऍक्ट करणार आहे. म्हणजे या UDL ला जर पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट केलं तर आता तो किती झालाय 8 किलो न्यूटन 8 किलो न्यूटन मीटर. दॅट्स इट. तर आपण काय केलं, ही जी डायग्राम आपल्याला गिवन होती इनिशियल स्टेजला त्याच्यामध्ये जे UVLs आणि UDL आहे त्याला आपण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट केले. ओके, का बरं केले असं, कारण आपल्याला काय करायचंय, सपोर्ट रिॲक्शन फाइंड आउट करायचे. आणि सपोर्ट रिॲक्शनमध्ये आपण इक्वेशन काय लिहिलं होतं, what we write in the support reaction, that is sum of all vertical forces should be 0, that is sum of Fy is equal to 0. त्या डायग्रामला रेफरन्स घेऊया आपण आणि वर्टिकल फोर्सेस 0 ठेवून RA आणि RB ची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करू. सो दॅट इज अपवर्ड जाणाऱ्या फोर्सला आपण पॉझिटिव्ह घेऊया. ओके, आणि डाऊनवर्ड जाणाऱ्या फोर्सला आपण निगेटिव्ह घेऊया. तुम्ही व्हाईस वर्सा त्याच्या उलट सुद्धा कन्सिडर करू शकता. सो वरती जाणारा फोर्स कोणता आहे तुमचा, दॅट इज RA. फर्स्ट फोर्स इज RA, दॅट इज RA प्लस सेकंड फोर्स इज व्हॉट, ओके विजिबल RA. सेकंड फोर्स हा 27 किलो न्यूटन आहे, हा डाऊनवर्ड डायरेक्शनला जातोय त्याच्यामुळे आपण त्याला मायनस घेतलं, -27. थर्ड फोर्स हा तुमचा 10 किलो न्यूटन आहे, तो डाऊनवर्ड डायरेक्शनला जातोय म्हणून त्याला सुद्धा आपण काय घेतलं -10. थर्ड फोर्स तुमचा कोणता आहे, हा 8 किलो न्यूटन UDL चा कन्वर्ट केला, तो डाऊनवर्डला आहे म्हणून मायनस. आणि फोर्थ फोर्स कोणता आहे तुमचा, हा RB, अपवर्ड जातोय म्हणून याला आपण प्लस घेतोय RB. डी वरती कोणता फोर्स ऍक्ट करतोय का नाही, तर घेण्याची काही गरज नाही. सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0, तुम्ही 0 पुट केलेला आहे. आता मी काय करतो, या साईडला लेफ्ट हँड साईडला इज इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला फक्त RA ठेवतोय, RA आणि हे प्लस RB. हे बाकी सगळे फोर्सेस मी इकडे राईट हँड साईडला घेऊन जातोय RA चे असलं. तर -27 बिकम +27, -10 बिकम +10, -8 बिकम +8. सो RA प्लस RB इज इक्वल टू काय इक्वेशन होईल माझं, 27 + 10 + 8 दॅट इज 45. ह्याचं युनिट लिहायला विसरायचं नाही, दॅट इज किलो न्यूटन. ओके, हे झालं माझं इक्वेशन नंबर 1. एक इक्वेशन मिळालं मला. कोणत्या कंडिशनवरून मिळालं रे, या सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. नाउ नेक्स्ट कंडिशन इज दॅट, दुसरी कंडिशन काय घ्यायची आपल्याला, आता जर 2 अननोन आहेत तर 2 इक्वेशन तयार व्हायला पाहिजे ना. त्यामुळे आपण दुसरी कंडिशन घेतोय, दॅट इज सम ऑफ मुवमेंट ॲट एनी पॉईंट इज इक्वल टू 0. असं कन्सिडर करत असताना आता मुवमेंट कोणत्याही पॉईंटला घेऊ शकता तुम्ही, पण जनरली अननोन कुठे कुठे आहेत आपल्याला, A पॉईंट अननोन आहे आणि B पॉईंट अननोन आहे, तर त्या दोघांपैकी एकावरतीच आपल्याला घ्यावं लागेल.
जनरली आपण ॲज युजल ए वरती घेत असतो, म्हणून इथे मी मुवमेंट ए पॉईंटवरतीच कन्सिडर करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मुवमेंट? मुवमेंट इज फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता एच्या सभोवतीला किती फोर्सेस लागतात? हा एक फोर्स लागतो 27चा, हा 10 न्यूटनचा लागतोय, हा 8 किलो न्यूटनचा लागतोय, हा आरबी लागतोय, आणि डी वरती ह्याच्यापासून जो मुवमेंट तयार होणार आहे फोर्स आणि त्याचं ए पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे वाला डिस्टन्स ते घ्यायचं आहे आपल्याला. सो आर ए वरती कोणता फोर्स लागतो? हा ए. ह्याचं काही परपेंडिक्युलर डिस्टन्स नसल्यामुळं ह्या रिएक्शनमुळे हा मुवमेंट काय होणार आहे? झिरोच होणार आहे. सो ते लिहिण्याची गरज नाही. नेक्स्ट फोर्स आपला कोणता आहे? दॅट इज 27. नेक्स्ट फोर्स कोणता आपला? 27. तर तो आपण मात्र लिहूया. नेक्स्ट फोर्स इज आवर 27. सो इथं क्लॉकवाईज काय करतोय आपण? क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह घेतोय. अँटी क्लॉकवाईज जर फोर्स जात असेल तुमचा तर त्याला आपण निगेटिव्ह घेतोय. अगेन तुम्ही हे उलटं सुद्धा घेऊ शकता, काही अडचण नाही. काउंटर क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईजला निगेटिव्ह. इट इज युअर चॉईस. ओके. सो 27. आता एच्या भोवतीला 27 क्लॉकवाईज फिरतो का अँटी क्लॉकवाईज? कसं लक्षात घ्यायचं ते? त्याचा जो ॲरो आहे त्याला पुढे सरळ रोटेट करायचं. बघा रोटेट केल्यावर एच्या अराउंड तो कसा फिरणार आहे? क्लॉकवाईजच फिरणार आहे. ओके. दॅट्स वाय तो काय झाला? प्लस 27 इंटू हे डिस्टन्स किती आहे आपलं? L/3 1 मीटर. आपण मगाशी कॅल्क्युलेट केलं होतं 27 इंटू 1 मीटर. अगेन नेक्स्ट फोर्स कोणता आहे तुमचा? 10. हा कसा फिरतोय? क्लॉकवाईजच फिरतोय. एच्या रिस्पेक्टने चेक करायचं. एच्या रिस्पेक्टने कसा फिरतो? हा क्लॉकवाईज फिरतोय. तर हा पण काय होईल? प्लस, दॅट इज प्लस 10 इंटू टोटल डिस्टन्स इज 3. ओके. नेक्स्ट फोर्स इज पॉईंट बी वरती 8 किलो न्यूटनचा फोर्स होतोय. आता ए टू बी टोटल डिस्टन्स चेक करायचं. ए टू सी 3 मीटर आहे आणि सी टू बी 2 मीटर आहे. सो 3 + 2 टोटल 5 आणि फोर्स इज 8. अगेन क्लॉकवाईज फिरतोय म्हणून प्लस घेतोय आपण 8 इंटू 5. येस. आता आरबी फोर्स सुद्धा आहे इथे एक ऍक्ट होतो. आरबी फोर्स हा अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. एच्या रिस्पेक्टमध्ये ह्याला चेक करायचा. हा कसा फिरणार आहे? अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे एच्या रिस्पेक्टने. म्हणून आपण ह्याला काय घेणार आहेत? मायनस आरबी इंटू डिस्टन्स सेमच असणार आहे 5. 2 + 3 दॅट इज 5. डी वरती कोणता फोर्स आहे का? नाही. तो मुवमेंट इज इक्वल टू 0. ह्याला आपल्याला सॉल्व करायचं. मायनस आरबी इंटू 5 आहे जे आपण RHS ला घेऊन जाणार ते काय होणार आहे? प्लस. सो 27 इंटू 1 27 प्लस 10 इंटू 3 30 प्लस 8 इंटू 5 40 इज इक्वल टू 5 RB. ह्याचं कॅल्क्युलेशन करा आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आरबीची व्हॅल्यू काय येईल तुमची ते आपण कॅल्क्युलेट करूया. चला हे सुद्धा मी कॅल्सीवरती दाखवतो तुम्हाला. 27 प्लस 30 प्लस 40 हे केलेलं आहे 97 येते. दॅट इज 97. 5 टाइम्स ऑफ आरबी. ही 5 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. इकडे जर घेऊन आलो तर कशामध्ये जाईल ते? डिव्हिजनमध्ये. सो 97 डिवायडेड बाय 5 दॅट इज 19.4 आलेलं आहे बघा आन्सर. थोडासा व्हिडिओ लेंदी होईल पण मी डिटेल स्टेप बाय स्टेप ॲज अ बिगनर कन्सिडर करून म्हणजे जे ज्यांना SFD BMD मधलं काही माहीत नाही त्यांच्यासाठी डिटेलमध्ये थोडासा व्हिडिओ करण्याचा ट्राय करतो. ओके. सो 19.4 आपलं काय आलेलं आहे? आरबीची व्हॅल्यू आलेली. आता आपल्याकडे एक इक्वेशन होतं बघा मगाशी. दॅट इज RA + RB इज इक्वल टू 49. त्याच्यामध्ये आरबीची व्हॅल्यू 19.4 आलेली आहे. जर ही आरबीची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला काय मिळणार आहे? RA ची व्हॅल्यू मिळणार आहे. दॅट इज RA इक्वल टू 45 मायनस 19.4. RA + RB 45 होतं तर RB या साईडला गेल्यामुळे मायनस झालं. तर RA ची व्हॅल्यू काय येईल आपली? आपण चेक करूया. दॅट इज 45 मायनस 19.4 दॅट इज 25.6. सो आपली RA ची व्हॅल्यू आलेली आहे 25.6 किलो न्यूटन. तर अशा प्रकारे स्टेप नंबर 1 आपण सक्सेसफुली कंप्लीट केली आहे. दॅट इज फाइंडिंग द सपोर्ट रिॲक्शन. आपण जर आपली स्टेप नंबर 1 बघितली तर काय होती आपली? फाइंड द सपोर्ट रिॲक्शन. ह्याच्या सपोर्ट रिॲक्शन होत्या. दॅट इज RA आणि RB. त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नव्हती. आपण फाइंड आउट केली. RA ची व्हॅल्यू आली आपली 25.6 आणि RB ची व्हॅल्यू आपल्याला 19.4 किलो न्यूटन. ओके. आता काय झालं? आपल्याला सगळ्या सपोर्ट रिॲक्शन मिळालेल्या आहेत. तर आपण स्टेप नंबर 2 कडे जाणार आहोत. दॅट इज शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. ओके. आणि शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करत असताना महत्त्वाची गोष्ट काय आहे की ही जी डायग्राम आहे त्याच्या प्रत्येक की पॉईंट आता आपण शिअर फोर्स कुठे कुठे कॅल्क्युलेट करणार आहोत? A ला, C ला, B ला आणि D पॉईंटला. या 4 पॉईंटला आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेट करणार आहोत.
तर प्रत्येक पॉईंटला काय करायचं, एक लेफ्ट आणि राईट अशा 2 लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. म्हणजे प्रत्येक पॉईंटला 2 सेक्शनमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे, लेफ्ट सेक्शन अँड राईट सेक्शन. तर बघूया आपण कसं करतोय. हा ए पॉईंट आहे, याला सुद्धा आपण 2 पॉईंटमध्ये डिवाइड करतोय, दॅट इज लेफ्ट अँड राईट. इथं आपण लिहू वाटल्यास एल अँड आर. अगेन तुमचा कोणत्या पॉईंटला कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला, सी पॉईंटला सुद्धा काय होईल, लेफ्ट अँड राईट. ओके. बी पॉईंटला सुद्धा काय होईल, तुमचे 2 सेक्शन्स तयार होतील, लेफ्ट अँड राईट. आणि अगेन डी पॉईंटला सुद्धा 2 लेफ्ट अँड राईट. अशा प्रत्येक पॉईंटच्या भोवती मी काय केलं, 2 लाईन ड्रॉ केल्या किंवा 2 सेक्शन्स तयार केले, लेफ्ट अँड राईट. आता इथे बघा, शेअर फोर्स काढताना अशा पद्धतीने शेअर फोर्स कॅल्क्युलेट करायचा. जे की पॉईंट्स आहेत ते अगोदर लिहून घ्यायचे, दॅट इज ए सी बी आणि डी. प्रत्येक पॉईंटच्या 2 सेक्शनचे शेअर फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, लेफ्ट साईडचे आणि राईट साईडचे. शेअर फोर्स म्हणजे काय, फक्त जेवढे व्हर्टिकल फोर्सेस आहेत त्यांची सम करायची आपल्याला. आणि इथे काळजी काय घ्यायची, शेअर फोर्स कॅल्क्युलेट करताना साइन कन्व्हेन्शन इथे फिक्स आहे. हे साइन कन्व्हेन्शनची डायग्राम इथं नेहमी ड्रॉ करायची, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. इथे लेफ्ट सेक्शन लिहा, इथं राईट सेक्शन लिहा. ह्यांचं म्हणणं काय, लेफ्ट साईडला जर अपवर्ड फोर्स जात असेल तर त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करतो आपण. ओके. आणि डाऊनवर्ड साईडला जात असेल तर निगेटिव्ह. जर राईटचे फोर्स तुम्ही कन्सिडर करणार असाल त्यावेळेस तुमचं साइन कन्व्हेन्शन चेंज होतं. अपवर्डला निगेटिव्ह म्हणा आणि डाऊनवर्ड जाणाऱ्या फोर्सला काय घ्या तुम्ही, पॉझिटिव्ह घ्या. ओके. हे साइन कन्व्हेन्शन मात्र विसरायचं नाही. तर आपण आता जेव्हा लेफ्ट साईडचे फोर्सेस कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा आपण हे साइन कन्व्हेन्शन फॉलो करणार आहोत. जेव्हा राईट साईडचे करणार आहे तेव्हा हे साइन कन्व्हेन्शन आपण फॉलो करणार आहोत. चला आता 1 बाय 1 आपण फाइंड करू. ॲट सेक्शन ए लेफ्ट साईडला काही व्हर्टिकल फोर्सेस दिसत आहेत का रे तुम्हाला? नाही सर, कोणतेच व्हर्टिकल फोर्स प्रेझेंट नाही. दॅट्स वाय लेफ्ट साईडचा शेअर फोर्स किती झाला आपला, 0. करेक्ट. सो आता एच्या राईट साईडला किती व्हर्टिकल फोर्सेस प्रेझेंट आहे बघू आपण. सर हा ए कन्सिडर करायचा का, तर नाही, याला कन्सिडर करायचं नाही. एच्या राईट साईडला म्हणजे इकडचे सगळे फोर्सेस. ओके. किती फोर्सेस आहेत रे, हा 27 किलो न्यूटनचा एक फोर्स दिसतोय आम्हाला, हा 10चा एक फोर्स दिसतोय, हा 8 किलो न्यूटनचा एक फोर्स दिसतोय, हा आरबी दिसतोय 19.4चा. असे टोटल 3 ते 4 फोर्सेस आपल्याला दिसत आहेत. तर आपण कोणत्या साईडचे कॅल्क्युलेट करतोय, राईट साईडचे. तर साइन कन्व्हेन्शन कोणते बघणार आपण, राईट साईडचे. राईट साईडला त्यांचं म्हणणं काय, डाऊनवर्ड फोर्सला काय घ्या, पॉझिटिव्ह, आणि अपवर्ड फोर्सला काय घ्या, निगेटिव्ह. सो चला, हा फर्स्ट फोर्स इथे दिसतोय तुम्हाला 27, हा डाऊनवर्ड जातोय म्हणून त्याला आपण पॉझिटिव्ह घेतलं 27. नेक्स्ट फोर्स आपल्याला दिसतोय 10, हा डाऊनवर्ड जातोय म्हणून आपण ह्याला पॉझिटिव्ह घेऊया 10. प्लस हा आरबी जो आहे तो अपवर्ड जातोय म्हणून आपण ह्याला काय घेतो, अपवर्डला मायनस, म्हणून आरबीला मायनस घेतोय. आरबीची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, दॅट इज 19.4. आणि हा 8 किलो न्यूटनचा बी वरतीच डाऊनवर्ड जाते म्हणून याला आपण प्लस घेऊया. सॉरी, हा 8 किलो न्यूटनचा आहे. ओके. नेक्स्ट वन इज झाले, एवढेच फोर्सेस आहे, इज इक्वल टू आपल्याला ह्याची सम करायची. अगेन हे कॅल्सीमध्ये आपण करू शकतो, दॅट इज 27 प्लस हाऊ मच, 10 मायनस दिस इज 19.4 प्लस 8. हे केल्यानंतर आपल्याला शेअर फोर्स मिळालेला आहे 25.6. किती मिळाला शेअर फोर्स, 25.6 किलो न्यूटन. हा कोणत्या पॉईंटला मिळाला आपल्याला, ए पॉईंटच्या राईट साईडला. ठीक आहे. तसंच आपल्याला पॉईंट बाय पॉईंट कॅल्क्युलेट करायचं. नेक्स्ट पॉईंट आपण घेतला पॉईंट सी. तर सीच्या परत आपण 2 सेक्शन्स तयार केलेले आहेत, एक लेफ्ट सेक्शन आणि एक राईट सेक्शन. आता हा जो सी पॉईंट आहे त्याच्या लेफ्टला फोर्स प्रेझेंट आहेत का, येस सर, फोर्सेस प्रेझेंट आहेत. आता सीला किती फोर्सेस प्रेझेंट आहे, हा एक फोर्स प्रेझेंट आहे तुमचा, दॅट इज आर ए. सेकंड फोर्स तुमचा प्रेझेंट आहे 27, आणि इथं तुमचा सी पॉईंट आहे. तर 2च फोर्स आहे, दॅट इज 27 अँड दॅट इज आर ए. आर एची व्हॅल्यू 25.6. तर लेफ्ट साईडचे जर फोर्सेस कॅल्क्युलेट करत असताना आपण कुठे फोर्स करतो, लेफ्ट साईड. हे साइन कन्व्हेन्शन घेणार आहे, डाऊनवर्ड पॉझिटिव्ह आणि अपवर्ड निगेटिव्ह. सो डाऊनवर्ड निगेटिव्ह अँड अपवर्ड पॉझिटिव्ह, बरोबर. सो हा जो फर्स्ट फोर्स आहे हा अपवर्ड आहे, दॅट इज आर ए. हा काय घेतो आपण, पॉझिटिव्ह घेतोय. सो लेफ्ट साईडला 25.6 अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. डाऊनवर्ड जाणारा फोर्स आहे -27. याचं नेट रिझल्ट काय येणार आहे, 2च फोर्स आहेत ना सीच्या लेफ्ट साईडला, तर यस 2च आहेत. 25.6 मायनस 27 हे आले बघा आपलं -1.4 किलो न्यूटन. ठीक आहे. हा लेफ्ट साईडला आपण कॅल्क्युलेट केला. आता सीच्या राईट साईडला आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. सीच्या राईट साईडला किती फोर्सेस प्रेझेंट आहेत, हा 8चा एक प्रेझेंट आहे, हा आरबी प्रेझेंट आहे.
आणि हे UDL आपण कन्वर्ट केले, दोनच फोर्स आहेत 8 अँड 19.4. सो राईट साईडचं कॅल्क्युलेट करताना साईन मात्र राईट साईडची घ्यायची, त्याच्यामुळे डायग्राम नेहमी ड्रॉ करून ठेवायची. डाऊनवर्ड फोर्स पॉझिटिव्ह, दॅट इज 8 kN पॉझिटिव्ह. आणखीन काय अपवर्ड फोर्स कोणता आहे तुमचा, दॅट इज RB, दॅट इज -19.4. हा किती येतोय आपण चेक करणार आहोत. सो ऑब्विसली 8 - 19.4 जर आपण केलं तर इथं बघा -11.4 kN. म्हणजे बघा जो सेकंड आपला की पॉईंट होता कोणता C, त्याच्यावरती आपल्याला शिअर फोर्स मिळाले. एक लेफ्ट साईडला मिळाला -1.4, राईट साईडला मिळाला आपल्याला 1.5. सो नेक्स्ट पॉईंट इज दॅट, ही डायग्राम आता थोडीशी दाखवतो, त्याच्यामध्ये जास्त ड्रॉ केलेत आपण फोर्स तर कन्फ्युजन व्हायला नको. सो नेक्स्ट पॉईंट इज आवर B पॉईंट. तर B पॉईंटला जेव्हा आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा आपण काय कॅल्क्युलेट कन्सिडर करणार आहोत, लेफ्ट सेक्शन अँड राईट सेक्शन. सो Bच्या अगेन दोन लाईन तुम्ही इथं ड्रॉ करू शकता, लेफ्ट लाईन अँड राईट लाईन, दॅट इज लेफ्ट अँड राईट. लेफ्ट साईडला किती फोर्सेस प्रेझेंट आहेत Bच्या, हा RA एक प्रेझेंट आहे आणि लेफ्ट साईडचे साईन कन्व्हेन्शन आपल्याला माहिती आहेत. काय साईन कन्व्हेन्शन आहेत आपल्या लेफ्टचे, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. हे बघा इथे दिलेले आहेत, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. सो आपण इथं ड्रॉ करणार आहोत लेफ्ट. कोणत्या पॉईंटला घेतो आपण, Bच्या लेफ्टला. अपवर्ड जाणारा फोर्स आहे RA ची इंटेन्सिटी आपल्याला माहिती आहे 25.6 पॉझिटिव्ह. नेक्स्ट फोर्स आहे तुमचा हा UVLचा, दॅट इज डाऊनवर्ड जातोय म्हणून आपण त्याला निगेटिव्ह घेतोय. हा आहे जवळपास 27 kN. त्यानंतर नेक्स्ट हा C वरती डाऊनवर्ड जातोय, ह्याला निगेटिव्ह घेतो आपण मायनस. आता इथे लक्षात घ्या, Bच्या लेफ्ट साईडला किती फोर्स आहेत, हा एक RA, हा एक UVL आणि हा 10 kN. आणि C to B परत काय केलेलं आहे, UDL अप्लाय केलेलं आहे. आता C to B हा UDLच फक्त कन्सिडर करायला लागेल आपल्याला, टोटल कन्सिडर करायचं आहे का नाही. लेफ्ट साईड म्हणजे Bच्या फक्त लेफ्टवर्ड. तर हा किती फोर्स होईल तुमचा, दॅट इज W × L, 2 × हे डिस्टन्स आहे 2, तर 2 म्हणजे 4. ओके, आणि जो कोणत्या डायरेक्शनला जातो डाऊनवर्ड जाते म्हणून आपण ह्याला -4 घेतो. इथं हा थोडासा ट्विस्टिंग पॉईंट आहे, हा लक्षात घ्या. शिअर फोर्स B वरती कॅल्क्युलेट करताना B पर्यंतचा UDL कन्सिडर करणं अपेक्षित आहे. दॅट इज 25.6 -27 -10 -4. हे ते बघा -15.4 kN, -15.4 kN. कळाले. आता Bच्या कोणत्या साईडला कन्सिडर करायचं आपल्याला, राईट साईडला, दॅट इज राईट सेक्शन ऑफ B. येस, राईट साईडला किती फोर्स आहेत रे Bच्या, सर एकही फोर्स नाही आहे प्रेझेंट, फक्त B to D UDL प्रेझेंट आहे. आणि हा UDLची इंटेन्सिटी आहे 2 kN/m. आणि हा B पासून तर D पर्यंत 2 मीटर अंतरावरती आहे. तर अगेन ह्याला आपल्याला काय करावं लागेल, इथे एक फोर्स UDLला कन्व्हर्ट करावं लागेल पॉईंट लोडला, 2 × 2 4 kN. आणि हा किती डिस्टन्सवरती ॲक्ट होईल, 1 मीटर, दॅट इज L/2. येस ऑर नो. सो ह्याला काय करावं लागेल, राईट साईडला घेतो ना आपण, राईट साईडला डाऊनवर्ड फोर्स काय घेत असतो आपण, पॉझिटिव्ह. आणि राईट साईडला एकच फोर्स आहे हा 4 kN, सो त्याला आपण घेतलंय पॉझिटिव्ह. आता आपला लास्ट पॉईंट बाकी आहे D. तर Dला सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, तर Dचे सुद्धा आपण 2 सेक्शन करूया, लेफ्ट अँड राईट. सो राईटला काही फोर्स आहे का Dच्या, नाही आहे सर, सो दॅट्स वाय इट इज सिम्पली 0. लेफ्टला किती फोर्स आहेत, सगळेच फोर्स आहेत. ओके, सगळेच फोर्सेस आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. दॅट इज लेफ्टला करताना हे साईन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं, अपवर्ड पॉझिटिव्ह. सो फर्स्ट RA काय तुमचा 25.6 अपवर्ड जातोय म्हणून पॉझिटिव्ह लिहितोय मी. ओके, नेक्स्ट तुमचा फोर्स काय आहे, UDLचा फोर्स आहे, डाऊनवर्ड जातो UVLचा, दॅट इज -27. नेक्स्ट काय तुमचा -10, डाऊनवर्ड जातो म्हणून निगेटिव्ह. नेक्स्ट तुमचा आता हे C to D, आपण D पॉईंटपर्यंत UDL कन्सिडर करतो ना, त्यामुळे असे सेपरेट 4 kN लिहिण्याची गरज नाही. हा एकत्र जर कन्वर्ट केला तर किती येतो तो 8 kN, जो डाऊनवर्डला आहे तर मायनस इज इक्वल टू, हेचं जर आपण सम केलं तर हे 0 यायला पाहिजे. बघू आपण येते का, तर 25.6 -27 -10 -8. एक फोर्स बाकी आहे आणखी, दॅट इज RB वरचा फोर्स बाकी आहे. ॲट पॉईंट RB हा फोर्स आपला बाकी आहे, जो अपवर्ड जातोय. अपवर्ड जातल्यामुळे आपण त्याला पॉझिटिव्ह घेतोय, -19.4. आणि मग ह्याची बेरीज काय ती 0. ऑल द फोर्सेस ॲट पॉईंट D इज 0. हे समजलंय तुम्हाला. आता Dच्या लेफ्टला कन्सिडर करत होतो, त्यामुळे आपण हा पूर्ण
लोड जो आहे C2D चा कन्वर्ट केलाय. हा UDL जर C2D कन्वर्ट केला तर एकच फोर्स ऍक्ट होईल D ला आणि तो 8 किलो न्यूटनचा असेल. इथे कन्फ्युजन होऊ देऊ नका. ओके, सो दॅट्स ऑल. हे इथे आपल्याला सगळे शेअर फोर्स मिळाले आहे. स्टेप नंबर 3 काय आपली शेअर फोर्स दॅट इज 25.60 मायनस 1.4 मायनस 11.4 मायनस 15.4400 असे वेगवेगळ्या की पॉईंटला आपल्याला शेअर फोर्स मिळालेले आहेत. तर आपण हवंय तर लगेच शेअर फोर्स डायग्राम सुद्धा याची ड्रॉ करू शकतो. आपण करूया आणि मग बेंडिंग मुवमेंट आपण कॅल्क्युलेट करू. सो शेअर फोर्स डायग्राम ड्रॉ करताना आपल्याला हे ज्या काही व्हॅल्यूज मिळाल्यात ॲट व्हेरियस ते आपण मार्क करणार. एला काय व्हॅल्यूज मिळाल्यात आपल्याला 0 आणि 25.6 आपण मार्क करू. फर्स्ट व्हॅल्यू ऑफ ए इज 0 जी इथं असेल. सेकंड व्हॅल्यू ऑफ ए इज 25.6 प्लस असल्यामुळे काय करायचं रेषेच्या वरती केच, मायनस असेल तर डाऊनवर्ड साईडला त्याला मार्क करायचं. इथं आपला आहे 25. इथे इंटेन्सिटी सुद्धा लिहायची दॅट इज 25.6 इथे तुमचा आलेला आहे. सी पॉईंटवरती फोर्स काय आलाय तुमचा, सी पॉईंटला बघा -1.4 -11.4 दोन्ही निगेटिव्ह आले. तर तुम्ही कुठे मार्क करणार त्याला, या रेषेच्या रेफरन्स लाईनच्या खाली दॅट इज -1 अंदाजेच आपल्याला घ्यायचंय. पण जर हे इतकं डिस्टन्स 25.6 असेल तर 1.5 काय रे इथेच कुठेतरी असेल. त्यानंतर नेक्स्ट -11.14 हा इथे कुठेतरी असेल. असे अंदाजे तुम्ही मार्क करायचे. हवे त्याची इंटेन्सिटी तुम्ही इथे लिहू शकता, दिलेली आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बी. बी वरती आपले शेअर फोर्स काय आलेत -15.4 आणि 4 किलो न्यूटन. सो -15.4 बी वरती जर 11.4 इथं असेल तर 15 थोडंसं त्याच्या खाली असेल दॅट इज 15.4 ओनली. आणि दुसरा फोर्स आहे बीचा 4 + 4 आहे. तर हे जर 25 असेल तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये इथे कुठेतरी आपण मार्क करूया 4 किलो न्यूटन. आणि डीला तर आपल्याला माहिती आहे काय आला होता आपला फोर्स 0. चला आणखीन एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, लोड कोणता तुम्ही अप्लाय करताय. ओके, लोड आणि SFD आणि BMD मध्ये त्याचे पॉईंट्स कशाच्या मदतीने जॉईन करायचे, म्हणजे स्ट्रेट लाईनच्या मदतीने जॉईन करायचे की कर्व वापरायचा आहे का इन्क्लाइंड लाईन वापरायची, हे सुद्धा एक पॉईंट इथं आहे. तो मी लगेच इथेच सायमल्टेनियसली कव्हर करतोय. पॉईंट लोड दुसरा तुमचा असू शकतो UDL आणि तिसरा तुमचा असू शकतो UVL. जनरली हे 3च लोड आपल्याला बघायला मिळतात दॅट इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. सो बघा जर पॉईंट लोड असेल तर SFD मध्ये पॉईंट जॉईन करण्यासाठी आपण काय करतो हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल स्ट्रेट लाईन वापरतो SFD मध्ये जर त्या सेशनमध्ये पॉईंट लोड असेल तर. BMD मध्ये काय करतो आपण इन्क्लाइंड लाईन वापरत असतो. म्हणजे जर सपोज A to C हा सेक्शन असेल फॉर एक्झाम्पल, ह्याच्यामध्ये जर फक्त पॉईंट लोड अप्लाय करत असेल त्याची SFD जॉईन करताना आपण हॉरिझॉन्टल लाईन वापरणार आणि BMD साठी इन्क्लाइंड लाईन वापरणार. ओके, हे डायग्राममध्ये बघताना कळेलच आपल्याला, पण हा चार्ट तुम्हाला माहिती असू द्या. UDL मध्ये काय करणार आपण, UDL आपण SFD मध्ये इन्क्लाइंड हे पुढे कंटिन्यू करायचं. SFD मध्ये इन्क्लाइंड लाईन वापरणार अशी किंवा अशी, आणि BMD मध्ये सेकंड ऑर्डर कर्व वापरणार, सेकंड ऑर्डर पॅराबोलिक कर्व. UVL मध्ये काय करणार आपण, UVL जर असेल युनिफॉर्मली व्हेरिंग लोड त्या सेक्शनमध्ये असेल तर SFD चे पॉईंट जॉईन करताना हा सेकंड ऑर्डर कर्व वापरणार आपण आणि BMD चे पॉईंट जॉईन करताना हा थर्ड ऑर्डर क्युबिक कर्व आपण वापरणार. ओके, हा टेबल लक्षात राहू द्या. तर त्याच्यानुसार आपण जॉईन करायला जाऊ. आता आपण SFD ड्रॉ करतोय तर आपण काय बघणार, फक्त SFD चे पॉईंट बघणार. आता सेक्शन जाऊ. आता A to C कोणता सेक्शन आहे रे राजांनो, UVL आहे, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड आहे. मग UVL जर असेल तर SFD जॉईन करताना कोणता कर्व वापरावा लागेल तुम्हाला, सेकंड ऑर्डर कर्व A to C. आता बघा A to C जो पॉईंट आहे मी कसा जॉईन करतोय, सेकंड ऑर्डर कर्व घेतला पॅराबोलिक कर्व. लक्षात आलं असा कर्व का जॉईन केला, इथं स्ट्रेट लाईन का नाही वापरली, कारण सर A to C काय सर UVL आहे, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड आहे, त्याच्यामुळे आपण सेकंड ऑर्डर पॅराबोलिक कर्व वापरलाय. त्यानंतर पॉईंट C वरती काय रे पॉईंट लोड आहे आणि पॉईंट लोड SFD मध्ये कसा जॉईन करतो आपण, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल लाईनने. चला मी तर हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल लाईन हे जॉईन केलंय. नेक्स्ट C to B काय रे UDL, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड दॅट इज UDL. UDL कशाने SFD मध्ये जॉईन करतो आपण, इन्क्लाइंड लाईनने. चला मी हा इन्क्लाइंड लाईनने जॉईन करून घेतलाय. ओके, नेक्स्ट B पॉईंट वरती काय आहे, पॉईंट लोड आहेत, त्याच्यामुळे इथं आपण ह्याला सुद्धा काय करतोय व्हर्टिकल लाईन हे पॉईंट जॉईन करतोय. आता B to D काय रे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आपण कसा जॉईन करतो,
SFD मध्ये इन्क्लाइंड लाईन, तर ही झाली इन्क्लाइंड लाईन. तर अशा प्रकारे माझी SFD काय झाली आहे, कंप्लीट झालेली आहे. थोडंसं दुसऱ्या कलरने मी ह्याला जॉईन करतो वाटल्यास. हा A to B लाईन, देन इट इज कर्व, सेकंड ऑर्डर कर्व. ओके, then it is line, then it is also inclined line, then vertical line, then again inclined line. ओके, ही माझी SFD या ठिकाणी ड्रॉ झालेली आहे. आय होप ह्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम नसेल, SFD व्यवस्थित समजलेली असेल. ह्याला हवं तर आपण प्लस साईड, दिस वन इज मायनस साईड, ह्याला पाहिजे तर तुम्ही हॅचिंग लाईन सुद्धा ड्रॉ करू शकता. ओके, इन दिस वे वी ड्रॉ द SFD. नाउ BMD खूप सोपी आहे. ओके, दॅट इज बेंडिंग मुवमेंट डायग्राम. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आपल्याला जी स्टेप नंबर 3 आहे आपली, आपण ज्या स्टेप्स करत होतो, आता आपण कुठे सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट केला, शेअर फोर्स कॅल्क्युलेट केला, आता बेंडिंग मुवमेंटचं कॅल्क्युलेशन करायचं. हार्डली 5 मिनिट्स लागतील. बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन फास्ट होतं, ह्याची ट्रिक आहे मी तुम्हाला सांगेल. सो अगेन बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला वेगवेगळ्या पॉईंटवरती बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. वेगवेगळ्या की पॉईंट जे आहेत आपल्याकडे, 4च की पॉईंट आहेत, A, C, B आणि D. इथे बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करत असताना एक पॉईंट लक्षात घ्या की एंड पॉईंट जे असतात त्याच्यावरती बेंडिंग मुवमेंट नेहमी 0 असतं. काय असतं? 0. त्याच्यामुळे त्याला कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. तुम्ही कॅल्क्युलेट जरी केलं तरी 0च येणार. सो डायरेक्टली एकदम डोळे झाकून व्यवस्थित लिहून टाकायचं बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन ॲट एंड पॉईंट, दॅट इज हा A पॉईंट एंड आहे आणि इकडे राईट साईडचा D पॉईंट एंड आहे, तर 0 0. फिनिश. आता किती पॉईंटवरती कॅल्क्युलेट करायचं आपल्याला बेंडिंग मुवमेंट? फक्त 2 पॉईंटवरती, C आणि D. जसं शेअर फोर्सला आपण साईन लिहून घेतले होते कॉर्नरला, तसेच बेंडिंग मुवमेंटच्या सुद्धा कॅल्क्युलेट करताना नेहमी साईन लिहून घेत जा कॉर्नरला, लेफ्ट सेक्शन आणि राईट सेक्शन. लेफ्ट साईडला क्लॉकवाईज जे असतं, क्लॉकवाईज त्याला आपण पॉझिटिव्ह घेतो आणि राईट साईडचं अपोजिट करायचं. जर राईट साईडचे काउंटर क्लॉकवाईजचं साईन काय घ्यायचं किंवा अँटी क्लॉकवाईजचं साईन काय घ्यायचं? पॉझिटिव्ह. क्लॉकवाईज इकडे निगेटिव्ह येईल, इकडं काउंटर क्लॉकवाईज काय येईल तुमचं? निगेटिव्ह. ओके, दॅट्स इट. हे साईन लक्षात ठेवायचे. जनरली बेंडिंग मुवमेंट आपण लेफ्ट साईडचंच कॅल्क्युलेट करणार आहोत, जसं आपलं, किंवा एखाद्या वेळेस राईट साईडही घेऊ शकतो आपल्या सोयीनुसार. तर हे साईन लक्षात ठेवायचे. सो C पॉईंटवरती आता आपल्याला बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करायला जायचे. सो C पॉईंट कुठे तुमचा? इथे. हा इथे C पॉईंट मी आयडेंटिफाय केलेला आहे. आता याच्या लेफ्ट साईडला बघायचं. C पॉईंटच्या काय बघायचं? लेफ्ट साईडला किती फोर्सेस आहेत? हा RA आहे आणि हा UVL आपण कन्वर्ट केला होता 27. ओके, सो RA ची इंटेन्सिटी किती होती? 25.6. सो ॲट पॉईंट C जर मुवमेंट घ्यायचं असेल तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता A Cच्या रिस्पेक्टमध्ये कसा फिरतोय रे? क्लॉकवाईज फिरतोय Cच्या रिस्पेक्टमध्ये. ओके, Cच्या रिस्पेक्टमध्ये A कसा फिरतोय? क्लॉकवाईज फिरतोय. सो त्याला आपल्याला काय घ्यायचं आहे? क्लॉकवाईजला लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह. सो साईन कन्व्हेन्शनच महत्त्वाचे आहेत. पॉझिटिव्ह, दॅट इज 25.6 इंटू याचं डिस्टन्स किती आहे? 3 मीटर. सो आपण हे घेतोय 3 मीटर. ओके, नेक्स्ट फोर्स काय तुमचा? 27. हा 27 कसा फिरतोय? Cच्या रिस्पेक्टमध्ये काउंटर क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज फिरतोय ना. सो याला आपण मायनस घेऊया, -27 इंटू डिस्टन्स किती घेणार आहे? हे तुमचं डिस्टन्स होतं 2L/3, दॅट इज 2 होतं आणि हे 1 होतं. ओके, सो हे किती घेणार आपण? 2 मीटर काउंटर क्लॉकवाईज. बघूया याची इंटेन्सिटी किती येते. आणखीन कोणता फोर्स आहे का? तर नाही. 25.6 इंटू 3 मायनस 27 इंटू 2, दॅट इज 22.8 किलो न्यूटन. ओके, काय आलं तुमचं? 22.8 किलो न्यूटन आलेला आहे C पॉईंटला बेंडिंग मोमेंट. आता तुमचा कोणता पॉईंट आहे? B पॉईंट. हा वाला B पॉईंट. B पॉईंटला जर बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर एक तर लेफ्ट साईडला करा किंवा Bच्या राईट साईडला करा. दोन्हीलाही तुम्ही करू शकता. तर Bच्या राईट साईडला करू शकतो आपण किंवा लेफ्ट साईडला करू शकतो. राईट साईडला केलं तर सोपं जाईल कारण एकच फोर्स आहे इथं 4 किलो न्यूटनचा. सो 4 इंटू हे डिस्टन्स आहे 1, दॅट इज 4 इंटू 1 ओनली. आणि राईट साईडला करत असताना आपण काय करत असतो? हा जो फिरतोय काउंटर क्लॉकवाईज फिरणार आहे तर त्याला मायनस घेतोय. -4 इज अ साइन कन्व्हेन्शन बघा. -4 इंटू 1 किलो न्यूटन ओनली, दॅट इज -4 किलो न्यूटन. बेंडिंग मोमेंट असल्यामुळे मीटर. युनिट व्यवस्थित लिहायचे.
तर चला अशा प्रकारे आपले बेंडिंग मोमेंटचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. 4 पॉईंटला 4 बेंडिंग मोमेंट आहेत, 2 एंड पॉईंटला तर 0 आणि 2 पॉईंटला एकाला आलं +2.8 आणि दुसऱ्या पॉईंटला आलं -4 kN. तर बेंडिंग मोमेंटमध्ये आपण मार्क करूया. एला बेंडिंग मोमेंट काय 0, इथं लेफ्ट राईट करण्याची काही गरज नाही, एकाच की पॉईंटलाच करत असतो. डीला काय आलं आपलं 0, सीला आपलं काय आलं 22.8, अंदाजे मी इथं मार्क करतोय, दॅट इज 22.8 असं लिहूया आपण. आणि बी पॉईंटला मायनस आले 4, तर ते कुठेतरी इथे असेल -4. ओके, असे मी पॉईंट मार्क केलेत. आता हे पॉईंट जॉईन कसे करायचे हा आपला प्रश्न आहे. स्ट्रेट लाईनने करायचे की कर्व करायचा आहे, सेकंड ऑर्डर की थर्ड ऑर्डर, हे आपण बघूया इथे. आता मला सांगा A to C काय आपलं, A to C हा आपल्याला पॉईंट जॉईन करायचा आहे, A to C. पण A to C कोणता लोड आहे रे, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड आहे. आणि युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड BMD मध्ये आपण कसा करतो, थर्ड ऑर्डर कर्व, आपण क्युबिक कर्व तिथे काय करत असतो ड्रॉ. सो इथे कर्वने मी हा पॉईंट जॉईन केला, समजलं. त्यानंतर C to D, C to B घेऊया आपण. C to B काय आपलं UDL, दॅट इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. बेंडिंग मुवमेंटमध्ये आपण कसं ड्रॉ करतो, अगेन सेकंड ऑर्डरचा कर्व आपण इथे वापरतो. तुम्ही सेकंड ऑर्डरचा कर्व मात्र इथे ड्रॉ करणार आहे. ओके, अँड लास्ट वन इज B to D, अगेन UDLच आहे. सो UDL असल्यामुळे आपल्याला काय करायचं, इथे जॉईन करायचं. ओके, सो आता काय करायचं आपल्याला, हा B to D, इथे B to D UDL आहे आणि UDL कसा जॉईन करतो आपण, कर्वने. तर इथे सुद्धा मी काय केलं आहे, कर्व ड्रॉ केलेला आहे. सो ही माझी बेंडिंग मुवमेंट डायग्राम सुद्धा इथे कंप्लीट झालेली आहे. त्याला हवं तर तुम्ही हॅचिंग लाईन ड्रॉ करू शकता. ओके, सो इन दिस वे वी ड्रॉ द शियर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम ऑफ दिस सेक्शन. ओके, डायग्राम थोडी कॉम्प्लिकेटेड झालेली आहे, बट इनिशियल जी डायग्राम आहे त्याचा स्क्रीनशॉट ड्रॉ करून तुम्ही स्टेप बाय स्टेप हा प्रॉब्लेम ड्रॉ करू शकता. ओके, सो थँक्यू.